नमस्कार, जय महाराष्ट्र। राज्याच्या राजकारणात एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। विधानसभा निवडणुकीत ठाकरेंचा दारुण पराभव, तरी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांचा जंगी पक्षप्रवेश। काय आहे सविस्तर बातमी आपण पाहू। त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर अशाच बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या घोघवीस यशानंतर आत्ताच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला आणि अशा असताना देखील कार्यकर्त्यांचे ठाकरेवरील असणारा विश्वास कमी होताना दिसत नाही। कारण की आजच घाटकोपर येथील मनसे कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात जंगी पक्षप्रवेश केला। यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की 15 दिवसापूर्वीच निकाल लागलाय आणि निकाल लागल्यानंतर तुम्ही शिवसेनेत येताय। जे जिंकले त्यांच्याकडे जल्लोष नाही, तुम्ही इथे जल्लोषात पक्षप्रवेश करताय। जिंकलेल्यांना त्यांच्या विजयावरती विश्वास बसत नाही, म्हणजे त्यांच्या विजयात काहीतरी घपला आहे। बरेच घोटाळे आहेत। तुम्ही सगळे एकत्र आलात ते योग्य वेळी आलात। जिंकल्यानंतर सगळेच येतात, पण हरल्यानंतर कुणी येत नाही। ज्यांना पराभवाची खंत नसते, ज्यांना पराभव जिवारी लागतो, तोच उद्या इतिहास घडवू शकतो आणि आपल्याला उद्याचा इतिहास घडवायचा आहे। आज तुम्ही सगळे शिवसेनेत आलात। मी फक्त एकच शिवसेना मानतो। शिवसेना हे नाव निवडणूक आयोगाला दुसऱ्या कुणाला देण्याचा अधिकार नाही, हे मी उघडपणे सांगत होतो आणि आजही सांगतोय। निशाणी बदलल्यानंतरही संपूर्ण महाराष्ट्रात मी फिरत होतो, तेव्हा सर्वजण म्हणायचे उद्धवजी फक्त तुम्हीच येणार, परंतु या निकालानंतर असं समजतंय काहीतरी घपला झाला आहे। तर तुम्हाला काय वाटतं, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असायला हवं होतं ते तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये मांडा आणि अशाच राजकीय बातम्यांसाठी आत्ताच आपल्या रैया महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा।